शाळेचा होता फेस टास्क, तर आम्ही हे तयार झालो होतो फेससाठी. रेयांशने छान कपडे घातलेले होते आणि बोला मम्मा माझे फोटो काढ, तर त्याच्यासोबत मी छान छान असे फोटो काढले. मम्मा माझे इथे फोटो काढ, मम्मा माझे तिथे फोटो, असं त्याचं चालू होतं. छान त्यांनी सजवलेलं होतं. नंतर आम्ही दोघांनी मिळून पण तिथे फोटो काढले. तिथे सेल्फी पॉईंट पण होता, तर आम्ही छान छान असे दोघांनी मिळून तिथे फोटो काढले. हे स्कूलनी तिथे पोस्टर लावलेले होते, त्याच्या मधोमध जाऊन रेयांशने छान पिक्स काढले आणि त्याच्या बाजूलाच होता सेल्फी पॉईंट. तर येथे रेयांशने छान सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढले, फ्रेम केले होते त्यांनी. हे सारे फ्रेम होते होममेड. आम्ही छान फोटो काढले. नंतर आम्ही वडलं स्टॉल. तर पहिलेच खूप क्राऊड होते आणि छान छान तिथे स्टॉल लावले. फूड स्टॉल, गेम स्टॉल, विविध प्रकारचे तिथे स्टॉल होते. गेम स्टॉल, फूड स्टॉल होते. सर्वप्रथम आम्ही दाल बाटी केली. माझी फ्रेंड आहे फोटो निकाल. नंतर रेयांशला खेळायचं होतं. एन्जॉय केलं. नंतर आम्ही बघायला गेलो डान्स. खूप सुंदर डान्स करतात. नंतर आम्ही परत स्टॉलवर आलो. नंतर आम्ही घेतला वडापाव तिथे, माय फेवरेट वडापाव. तो मुलगा बनवत आहे वडापाव. मी त्याला सांगत होती की त्याच्या आतमध्ये चटणी टाकायची. तो बोलला की लोकांना असं आवडत नाही, तर त्यांनी चटणी प्लेटमध्ये दिली. पण मी त्याला सांगत होती की चटणी त्याच्या इनसाईड टाकतात, तर वडापाव छान लागतो. रेयांशने घेतला वडा आणि वडापाव खात खात आम्ही गेलो डान्स बघायला. तर ही पोरगी खूप छान डान्स करत होती. त्याचा डान्स बघितला डान्स बघत होते. भरपूर आम्ही एन्जॉय केला पाहिजे. नंतर आम्ही आलो स्टॉल करत कारण रेयांशला आणखीन काहीतरी खायचं होतं. नंतर आम्ही परत तेलंगणामध्ये मराठी गाण्यावरचे मुली नाचत होते आणि अतिशय सुंदर डान्स करत होते. खूपच सुंदर प्रकारे तुम्ही अप्सरा आली या गाण्यात नंतर विविध प्रकारचे डान्स. नंतर रेयांशला खायचं होतं ब्राउनी विथ आईस्क्रीम छान लागते. पण आम्ही दुधात तर टाकला नाही, ब्राउनी विथ आईस्क्रीम आम्ही खूप सारे स्टॉल खूप मजा आहे.